नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एमपीएससी जी स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या लेक्चरमध्ये आज आपण करंट अफेअर्स बघणार आहोत आणि त्यामधील पार्ट म्हणजेच आपण आर्थिक घडामोडी बघणार आहोत. तर या करंट अफेअर लेक्चर सिरीजमध्ये आपण जानेवारी 2025 पासूनच्या सर्व चालू घडामोडी ह्या टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. तर आपण या लेक्चरमध्ये आज आर्थिक घडामोडी बघू. तर चला बघूया. भारतीय अर्थव्यवस्था ही जपानला मागे टाकून जगातील सर्वात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था ही जपानला मागे टाकून जगातील 4थ्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या नीती आयोगाच्या 10व्या प्रशासकीय बैठकीमध्ये BVR सुब्रमण्यम यांनी अशी माहिती दिली. नीती आयोगाच्या नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 10व्या प्रशासकीय बैठकीमध्ये नीती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम यांनी त्या प्रकारची माहिती दिली. भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकत 4थी मोठी अर्थव्यवस्था बनली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या नीती आयोगाच्या 10व्या प्रशासकीय बैठकीमध्ये BVR सुब्रमण्यम यांनी अशी माहिती दिली. BVR सुब्रमण्यम यांनी माहिती दिली. BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे CEO आहेत. 10वी प्रशासकीय बैठक. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी एप्रिल 2025 मध्ये प्रकाशित केलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालामध्ये असे जाहीर केले होते की भारतीय अर्थव्यवस्था ही 4.19 अमेरिकन डॉलर्ससह जगातील 4थ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF एप्रिल 2025 मध्ये
वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवाल यामध्ये जाहीर केले होते की भारतीय अर्थव्यवस्था ही $4.19 ट्रिलियन अमेरिकन डॉलरसह ट्रिलियन अमेरिकन डॉलरसह चौथी अर्थव्यवस्था बनेल, चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असे जाहीर केले होते की एप्रिल 2025 मध्ये जो वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवाल आला होता यामध्ये जाहीर केले होते की भारतीय अर्थव्यवस्था ही 4.19 ट्रिलियन अमेरिकन डॉलरसह जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. IMF नुसार 2025 चा नॉमिनल GDP हा 4.187 अब्ज डॉलर्स असण्याची अपेक्षा आहे. IMF नुसार 2025 चा नॉमिनल GDP 4.187 अब्ज डॉलर असण्याची अपेक्षा आहे. IMF नुसार 2025 चा नॉमिनल GDP हा 4.187 अब्ज डॉलर असण्याची अपेक्षा आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक नुसार भारताचा GDP 2.88 हजार डॉलर असून भारताचा दरडोई उत्पन्नामध्ये वा क्रमांक लागतो. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक नुसार भारताचा GDP हा 2.88 हजार डॉलर असून भारताचा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये 143 वा क्रमांक लागतो. IMF नुसार
2025चा नॉमिनल जीडीपी हा 4.187 अब्ज डॉलर असण्याची अपेक्षा आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकनुसार भारताचा जीडीपी हा 2.88 हजार डॉलर असून भारताचा दरडोई उत्पन्नामध्ये 143वा क्रमांक लागतो. यापुढील भाग म्हणजेच ब्रिक्स देशांच्या समूहाने एनडीबी न्यू डेव्हलपमेंट बँक जी स्थापन केली होती त्याचे काही नवीन सदस्य बनले, तर त्याबद्दल बघू आपण. तर यामध्ये 19 मे 2025 या दिवशी उझबेकिस्तान, यानंतर बघू आपण ब्रिक्स देशांच्या समूहांनी एनडीबी न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन केली होती. याचे काही नवीन सदस्य बनले ते बघू आपण. 19 मे 2025 या दिवशी अल्जेरिया हा देश एनडीबीचा सदस्य बनला. त्याचप्रमाणे 5 जुलै 2025 या दिवशी कोलंबिया तसेच उझबेकिस्तान हे सदस्य बनले आणि त्याचप्रमाणे 20 मार्च 2025 या दिवशी इंडोनेशिया हा एनडीबीचा सदस्य बनला. एनडीबी न्यू डेव्हलपमेंट बँक. एनडीबी न्यू डेव्हलपमेंट बँक. न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना ही ब्रिक्स देशांच्या समूहाने केलेली आहे. यामध्ये 19 मे 2025 या दिवशी अल्जेरिया सदस्य बनला. त्याचप्रमाणे 5 जुलै 2025 कोलंबिया आणि उझबेकिस्तान सदस्य बनले. तसेच 20 मार्च 2025 या दिवशी इंडोनेशिया सदस्य बनला. एनडीबी न्यू डेव्हलपमेंट बँक. एनडीबी न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना ही ब्रिक्सच्या समूह देशांनी केलेली आहे. 19 मे 2025 रोजी अल्जेरिया हा देश सदस्य बनला एनडीबीचा. त्याचप्रमाणे 5 जुलै 2025 या दिवशी कोलंबिया तसेच उझबेकिस्तान हे देश सदस्य बनले आणि त्यानंतर 20 मार्च 2025 या दिवशी इंडोनेशिया सदस्य बनला. एनडीबीचे एकूण 14 सदस्य आहेत. एनडीबी सदस्य एकूण 14 सदस्य. त्याचप्रमाणे थोडी एनडीबी बद्दल माहिती बघू. एनडीबीची स्थापना ही जुलै 2014 मध्ये आहे. जुलै 2014 मध्ये करारावर स्वाक्षरी झाली. आणि जुलै 2015 अंमलबजावणी. जुलै 2015 कराराची अंमलबजावणी. एनडीबीचे मुख्यालय हे शांघाय चीन या ठिकाणी आहे. आणि त्याचप्रमाणे आधीचे एनडीबीचे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नाव काय होते? आधीचे नाव
आधीचे NDB न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नाव हे ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक असे होते. ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक असे होते. NDBचे एकूण 14 सदस्य झाले. आता स्थापना जुलै 2014 मध्ये NDBची करारावर स्वाक्षरी आणि कराराची अंमलबजावणी ही जुलै 2015 पासून. मुख्यालय शांघाय चीन या ठिकाणी आणि आधीचे नाव ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक असे होते. या पुढची महत्वाची घडामोडी म्हणजे आता एक राज्य आणि एक RRB असणार आहे. एक राज्य एक RRB. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 11 राज्यातील एकूण 15 प्रादेशिक बँकांचे एकत्रीकरण करण्याच्या अधिसूचनेला मान्यता दिली. अर्थ मंत्रालयाने 11 राज्यातील 15 प्रादेशिक बँकांना एकत्रीकरण करण्याच्या धोरणाला संमती दिली. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 11 राज्यातील प्रादेशिक बँकांना अधिसूचना काढून 15 प्रादेशिक बँकांना एकत्रीकरण करण्याच्या धोरणाला संमती दिली. म्हणजेच 11 राज्यातील ज्या 15 प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत त्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी संमती दिली. यानुसार ज्या 43 प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत त्यांचे एकत्रीकरण होऊन त्यांची संख्या आता 28 होईल. 43 ग्रामीण बँकांची प्रादेशिक ग्रामीण बँकांची एकत्रीकरण होऊन 28 इतकी संख्या होईल. एक राज्य एक RRB. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 11 राज्यातील 15 प्रादेशिक बँकांना अधिसूचना काढून एकत्रीकरण करण्याच्या धोरणाला मंजुरी दिली. यानुसार 43 प्रादेशिक ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण होऊन आता 28 प्रादेशिक ग्रामीण बँका होतील. ही एकत्रीकरणाची अशी चौथी फेरी असेल. ही चौथी फेरी असेल. यानुसार एकूण 11 राज्यातील ज्या 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण करण्यास संमती मिळाली. यानुसार
43 प्रादेशिक ग्रामीण बँकांचे एकूण 28 ग्रामीण बँकांमध्ये रूपांतर होईल. म्हणजे 43 बँका प्रादेशिक बँका असणाऱ्यांची संख्या आता 28 इतकी होईल. RRBs बद्दल थोडी माहिती बघू आपण. RRB ची स्थापना 1975 मध्ये. यासाठी कायदा 1976 चा. RRB कायदा 1976 चा. RRB कायदा 1976 चा. शिफारस नरसिंहन समिती. शिफारस नरसिंहन समिती 1975. RRB ची स्थापना 1975 मध्ये. RRB चा कायदा 1976. शिफारस नरसिंहन समिती 1975. म्हणजेच RRB चा कायदा जो 1976 चा आहे आणि स्थापना ही 1975 ची आहे. याचा अर्थ असा होतो की RRB ही अध्यादेश काढून स्थापन करण्यात आली होती. आधी अध्यादेश काढला आणि नंतर RRB ची स्थापना केली होती. RRB चे पर्यवेक्षण पर्यवेक्षण हे नाबार्ड करत असते. नाबार्ड करते. RRB चे पर्यवेक्षण हे नाबार्ड करते. तर RRB चे नियमन हे RBI मार्फत होत असते. नियमन RBI मार्फत. RRB च्या सहकार्याबाबत बघू आपण आता. RRBs ना जो वित्त पुरवठा होतो त्याबद्दल बघू. वित्त पुरवठा यामध्ये केंद्र सरकार 50%, त्यानंतर राज्य सरकार 15%, आणि पुरस्कृत बँक 35%. RRBs ना वित्त पुरवठा कशा प्रकारे होतो तर त्यामध्ये केंद्र सरकार 50% वित्त पुरवठा करते, राज्य सरकार मार्फत 15% वित्त पुरवठा होतो आणि पुरस्कृत बँकेकडून 35% वित्त पुरवठा होतो. RRB चे उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट RRB चे उद्दिष्ट असे आहे की ग्रामीण भागातील कर्जातील तफावत दूर करणे. ग्रामीण भागातील कर्जातील तफावत दूर करणे. संस्थात्मक कर्ज पुरवठा मजबूत करणे. त्याचप्रमाणे आणखी काही उद्दिष्ट आहेत. त्यामध्ये अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठा करणे.
RRB, एक राज्य एक RRB. उद्दिष्ट काय RRBचं? तर ग्रामीण भागातील कर्जातील तफावत दूर करणे, संस्थात्मक कर्ज पुरवठा मजबूत करणे आणि अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठा करणे. एक राज्य एक RRB यानुसार एकूण 43 प्रादेशिक बँकांचे एकत्रीकरण होऊन आता प्रादेशिक बँकांची संख्या ही 28 इतकी होणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. यापुढील पार्ट आपण आता समोरील व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.